शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत। ताई, मतदानाचा हक्क बजावलात, काय सांगाल? कशा पद्धतीचं वातावरण सध्या पुण्यामध्ये आहे? एक तर अतिशय शिवसेनेमध्ये उत्साह आहे आणि जरी बरेच काही वेगवेगळे प्रश्न लोकांसमोर आले तरी सुद्धा खूप उमेदवार जे आहेत ते सुशिक्षित अभ्यासू असे आहेत। मी स्वतः मतदानाला गेले तर सर्व वयाचे मतदार मला आलेले दिसले आणि त्यामुळे जरी मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली याचं मला आश्चर्य वाटलं की ठराविक तुरळक वॉर्डांमध्ये 9-10% सोडले तर बाकी बरेचशा ठिकाणी 4-5% मतदारी आहे, टक्केवारी आहे। पण ती दुपारच्या पुढे थोडी वाढू शकेल। ऊन फार नाही असलं तरी सुद्धा लोक बाहेर पडत आहेत घराच्या आणि मतदान केल्यावर आनंद यासाठी झाला की पहिल्या एकदा विधानसभेला विनायक निमण होते 2004ला, त्याच्यानंतर मला कधीच भाजपलाच वॉर्ड जायचा विधानसभेचा आणि फार कमी वेळेला महानगरपालिकेमध्ये कधीच नाही, म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला मतदान करायची संधी मिळाली नव्हती, ती यावेळेला मिळाली। त्यामुळे 4ही जणांचं पॅनेल होतं, त्यांना मतदान करता आलं, त्याचं एक मनामध्ये विशेष समाधान आहे। ताई, मित्रपक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजप आता काही ठिकाणी आपापसात झगडताना दिसतात, काही ठिकाणी हाणामाऱ्या देखील होत आहेत। भांडूपमध्ये देखील आता शिवसेना आणि भाजपचे उमेदवार जे कार्यकर्ते आहेत ते आपापसात भिडले। अशी परिस्थिती नेमकी कशामुळे? एक तर काय झालंय की ज्या गोष्टी खटकतायत त्याच्यावरचा काही वेळेला राग असतो। दुसरं मी चित्र पाहिलं की काही वेळेला पोलीस जास्त कठोर भूमिका शिवसेनेबद्दल घेताना दिसतात आणि याचं कारण काय मला कळलं नाही। परंतु काल इथे आमच्या मॉडेल कॉलनी प्रभागामध्ये सुद्धा वडारवाडी भागात ऑफिसच्या बाहेर शिवसेनेची मुलं बसली होती, काही नाही, काही करत नव्हते, त्यांच्या आपल्या ऑफिसच्या बाहेर बसले, तरी येऊन पोलिसांनी त्यांना दम दिला, काय करताय तुम्ही, कशाला करताय। म्हणजे सगळेच पोलीस तसे नाही आहेत, CP चांगलं काम करतायत, परंतु हा अशी भूमिका कोणाच्या तरी दबावामुळे होताना दिसते। दुसरं, मतदान केंद्रांवरती उमेदवार जवळपास गेले तर जाऊ देत आहेत, परंतु आमच्या पक्षाच्या लोकांना जाऊ देत नाही अशी पण तक्रार काही ठिकाणी आली आहे। आणि मग काय होतं की अशा वेळेला कोणी मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना प्रभावित करत असेल तर मग या वादविवाद, हाणामारी असं त्याचं स्वरूप तयार होतं असं मला वाटतं। दुबार मतदाराचा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित होतोय। आपल्या शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आता काही नावं जी आहेत ती या जे महानगरपालिकेची नाव यादी आहे त्याच्यामधली नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामुळे तिथे बॅनर देखील लावले गेलेत, दुबार मतदार करा तर मार खाल, अशा पद्धतीचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहे शिरूरमध्ये। प्रश्न असा आहे की आता बघा, ती शाई निघते असं लोक म्हणतात। माझं म्हणणं असं, कोणाला ते फार हे वाटेल पापविरू, पण मुळामध्ये जो स्वच्छ मतदार आहे त्यांनी ती शाई काढायची कशाला? मुळात ती शाई निघते की नाही म्हणजेच हेतू वाईट आहे बघताना। आणि मग आता काढली गेल्यावरती मग परत जायचं तर तिथे आधार कार्ड दाखवायला लागतंय, त्यांची नोंद असेल। म्हणजे ज्यांना उघड या मतदान प्रक्रियेवरतीच नाराजी आहे, म्हणजे पेपर अवघड गेला म्हणून पेपर फाडून टाकण्यासारखा हा प्रकार मला वाटतो। जो सामान्य मतदार आहे तो कशासाठी काढून टाकायचं? म्हणजे शाई जी आहे ती तशीच ठेवली पाहिजे, उलट त्याच्याऐवजी ती काढून टाकून मग आता ते मतदान करायला चाललेत। म्हणजे जे लोक चुकीचा प्रघात पाडतायत त्यांना कसं फायदेशीर होतंय तर ते रोखण्यासाठी प्रयत्न करणं काम आहे। आणि शाईची सुद्धा काळजी घ्यायला हवी ती मतदान या सगळ्या निवडणूक आयोगाने, त्याच्यामध्ये सुद्धा ते कुठेतरी कमी पडलेले दिसत आहेत। पण सॅनिटायझरचा शोध लागण्यापासून आपण शिक्का सुद्धा देतो जेव्हा अंगठा, तर ती शाई सॅनिटायझरने जाते, सगळ्यांना माहिती आहे। अशा वेळेला त्यातून काय मार्ग काढायचा ठरवायला हवं होतं, परंतु ते केलेलं नाही आहे। मला तर वाटतं पुढच्या निवडणुकीत एखादंच इलेक्शन कार्ड पंच करणं हा एक मार्ग त्याच्यात ठरू शकतो की ज्याच्यामध्ये पण शेवटी पळवाटा किती काढायच्या म्हणतात तर कोणीतरी काढतच असतं। पण माझी जनतेला आव्हान आहे की आता ती शाई निघते की नाही हे आज बघायची गरज नाही। तुम्ही रस्ता क्रॉस करताना सुद्धा चुकीच्या मार्गाने रस्ता क्रॉस करू नका असं बोलता, चुकीच्या मार्गाने वाहतूक करू नका, विदाऊट तिकीट जाऊ नका। तसंच शाई लावली आहे तर ती मतदान केलंय हे गृहीत धरा, आपण प्रामाणिक मतदार आहोत याच्यावर अभिमान बाळगा। त्याच्यामध्ये परत काहीतरी चोरी, लांडी लबाडी करणं म्हणजे एकदम बेकायदेशीर कृत्य असं माझं मत आहे। ताई, प्रकर्षाने दुबार मतदानाचा प्रश्न निर्माण होतो, त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भगवा गार्ड असं एक युनिट राबवलेलं आहे। त्यासाठी दिसतील दुबार मतदार त्या ठिकाणी त्यांना फोडून काढा असं देखील म्हटलंय। ते दुबार असतील तर तुमच्याकडे पुरावा असेल की हे 2दा मतदान करायला आलेले आहेत तर त्यांना जाऊ न देणं आतमध्ये हे आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने ते मतदान केंद्रातले त्यांचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांना अलर्ट करून त्याच्याबद्दल मत उपयोगी हे करू शकतात, कारण पोलिंग एजंटला पण दर 2 तासांनी माझ्या माहितीप्रमाणे बाहेर येता येतं। त्यांनी जर का त्याला सांगितलं की हे मतदार निघालेले आहेत तर त्यावरती ते आक्षेप घेऊ शकतात। ऑब्जेक्शन मुळात
घेण्याची प्रोसेसच त्याच्यासाठी आलेली आहे. बाकी फोडून काढणं वगैरे ते कुणाला तरी फोडून काढायचे, पण तो सापडत नाही म्हणून जो दिसेल त्याला जोडपायचा, वड्याचं तेल वांग्यावर, असा प्रकार दिसतोय सगळा. ताई, प्रकर्षाने जर बघितलं तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मतदारसंघात म्हणजे पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या ठिकाणी ठाण मांडून होते. अगदी शेवटच्या दिवसाची सभा पण त्यांची इथे झाली. मात्र जर पाहिलं तर प्रलोभनं असतील किंवा दिलेली आश्वासनं असतील, याकडे आपण कसं बघता? ते आश्वासनं जी आहेत ती ठीक आहेत, पण त्याला प्रलोभनं एकदा त्याचं स्वरूप आलं तर मग कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करणार हा हे विचारण्याचा पण नागरिकांना अधिकार आहे. एक दुसरं म्हणजे निवडणूक आहे महानगरपालिकेची आणि आश्वासन देत आहे केंद्राचं, हे पण काही योग्य नाही आहे असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून दोघांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे पुण्याच्या संदर्भात, पण पुणे शहरातले नाही आहेत अजित पवार तसा विचार केला तर. ते सगळं राज्याचं नेतृत्व असलं तरी. आणि देवेंद्रजींना आम्ही बोललो होतो की एवढं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पुण्यातून उभे राहा, पण ते म्हणतात मी नागपूरला उभा राहणार. मग आता त्यांना पुण्याबद्दल दोघांना ममत्व आहे, तसं शिंदेंना पण ममत्व आहे पुण्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या महायुतीचं लक्ष आहे पुण्यावरती, पण ते पुण्यामधल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सूत्रधार म्हणून भूमिका बजावणार ना, महानायिका ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या कुणाकडे कौल टाकतायत आणि सामान्य मतदाराला कुणाचा विश्वास वाटतोय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर या होत्या नीलमताई, ज्यांनी अगदी परखडपणे आणि स्पष्टपणे आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल विशाल रेवडेकर, LS मराठी, पुणे चिंचवड.